हॉटेलसारखी बिर्याणी बनवायची असेल तर या पद्धतीने करून बघा. तर त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता टोमॅटो, आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची याची पेस्ट घालू. हळद, घरगुती लाल तिखट, बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ, दही घालून चांगलं मिक्स करू आणि अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. 3 वाटी बिर्याणीचा तांदूळ स्वच्छ धुवून पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवलेला आहे. आता भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालू. त्याचबरोबर उभा चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला सोनेरी लालसर रंगावरती परतून घेऊ. आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालू आणि चिकन 4-5 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊ. परतून झाल्यानंतर 1 वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घालू. मिक्स करून 15 मिनिटं चिकन थोडं शिजवून घेऊ. भात शिजवण्यासाठी पाणी भांड्यामध्ये गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये खडे मसाले, मीठ चवीनुसार, लिंबाची फोड 1 चमचा, तेल घालू आणि उकळी आल्यानंतर भिजवलेला तांदूळ घालू. 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊ. 90% भात शिजल्यानंतर चाळणीवरती भात निथळत ठेवू. एक 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती तवा मी गरम केलेला आहे. तव्यावरती आता चिकन मसाल्याचं भांडं ठेवू. चिकनवरती अर्धा भात घालू. पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा घालू. त्याचबरोबर 1 चमचा साजूक तूप घालू. पुन्हा मी उरलेला सगळा भात घातलेला आहे. खाण्याचा हिरवा कलर, पिवळा कलर, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना त्याचबरोबर साजूक तूप घालून पॅक बंद असं झाकण यावरती ठेवायचं आणि 20 मिनिटं बारीक गॅसवरती दम द्यायचा. 20 मिनिटं झाल्यानंतर लगेच झाकण उघडायचं नाही. थोडी बिर्याणी सेट होऊ द्यायची. तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त अशी चमचमीत हॉटेलसारखी बिर्याणी तयार झालेली आहे.